परळी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव। मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी समोर येते। परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत। म्हणजे दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। त्यामुळे परळीच्या पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय। राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय। परळी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव। मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी समोर येते। परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत। म्हणजे दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। त्यामुळे परळीच्या पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय। राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा पर्दाफाश झालाय।